आपला भासायला होता लोणवाडी, त्याला त्याच्या घरी नेऊन देणं होतं. मग केली भाषाची तयारी, चाल म्हटलं तुला तुझ्या घरी नेऊन देतो. बसवलं त्याला एमटी वर आणलं नांदुऱ्यात आलो तर आम्हाला भेटला अकोल्याचा ब्लॉगर वैभव तायडे. पण लग्न होतं, लग्नात बँड चालू होता. त्या बँडच्या आवाजात आमचं बोलणं काहीच ऐकू येत नव्हतं. आम्ही तटी काही थांबलो नाही. वैभवले म्हटलं काढ आपली एमटी आणि आलो डायरेक्ट रसवंतीवर. 3 गिलास उसाचा रस सांगला, पण म्हटलं काय सांगा आता, भाषा पेते की नाही. त्यानं अर्धाच गिलास पेला. मग म्हणे हे काय आहे. रस पिऊन वैभवले सोडून दिला अजून बँड जो. आणि आपल्या भाषाला घेऊन मी निघलो खामगावकडे. भाषाचं गाव लोणवाडी पासून टोटल 70 किलोमीटर आहे. खामगावच्या पुढे आलो. भाषा म्हणे मला भूक लागली. मग रस्त्यानं टेंभुर्णा गावात दुकान दिसला तरी थांबलो. भाषाला म्हटलं चला आपण वेफर्स खाऊ. तेवढ्यात एक कुत्रा आला, ते भाषाच्या पाया लागत होतं. त्याची नियत काही मला बरोबर वाटत नव्हती. म्हटलं गड्या दूर राह रे भाऊ भाषापासून. भाषानं लहानपणीची आठवण करून दिली. त्याच गावात मला मा मित्राच्या आत्याचा पोरगा भेटला. नाही म्हटलं तरी त्यानं मला त्याच्या घरीच आणलं. त्याच्या घरी भंडारा होता. मग देवाचं दर्शन घेतलं आणि बसलो जेवण करायला. जरा सकच वाढ रे भाऊ म्हटलं, मला काहीच भूक नाही. तरी जेवण केलं आणि भाषाला घेऊन निघलो अजून पुढे. म्हटलं आता आपल्याला तर चांदणीत पोचायला राहतच होऊन जाईल. मग जवळ बोले कॉल केला, म्हटलं तुम्ही तिकडून यायला घ्यायला. मग अटाडीमध्ये येऊन थांबलो भाषाला भातका घ्यायसाठी. 2 मिनिटांसाठी काय थांबलो, तेवढ्या टाइमात हे एवढी पब्लिक जमा झाली. म्हटलं अरे थांबा, मला पहिले भाषाला सोडून येऊ द्या. शिरला नेमानेच्या पेट्रोल पंपावर आलो तर ते जवळ बॉयल होते. भाषाला देऊन दिलं त्याच्याजवळ. म्हटलं चाले भाषा जाता आता होऊन जाऊ दे मला.